चोखोबाची गुरे राखतो नाम्याची तीरथ चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या पटेल गावामध्ये मधली वाली विकास मंडळ पटेल यांच्या वतीने दैवाशी सत्यकारांच्या महापूजेचं आयोजन केलंय आणि त्या निमित्ताने आपल्या कोकणाची शान आपल्या कोकणाचं खास आकर्षण पारंपरिक भजनाचा नक्की सामना मी स्वतः बुवा उमेश वंजारे आणि माझ्या आजचे जोडीवाले सन्मान्य सुनील परब आम्हा दोन्ही बुवांना इथे आमंत्रित करून
कार्यक्रमासाठी त्यांनी मला फोनवरून संपर्क केला. तर या मधली विकास वाणी मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष श्री बिपिनजी येरव यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय, त्यांचे आशीर्वाद देतोय. याचबरोबर सर्व पदाधिकारी मित्रमंडळी यांना सुद्धा धन्यवाद देऊन पुन्हा एकदा संपूर्ण जगताचा आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेला वंदन करून अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा माझे नामदैवत श्री वेंकटेश्वराच्या नमस्कार माझी मूर्तीचा मी सांगेन आई गावकऱ्यांच्या आशीर्वाद माझी आई भवानीच्या धन्यवाद. सुपष्टरित्या तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहेत ते सन्माननीय हेमले डेकोरेटर्स हेमले दत्तगुरु डेकोरेटर्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय सगळी जिंदगी आहे. एखाद्या डॉक्टरला वाटतं आपण काहीतरी आजारी पडावं, एखाद्या मेकॅनिकला वाटतं आपली गाडी किंवा इंजिन आपलं बंद पडावं, एखाद्या इंजिनियरला वाटतं कर्जबाजारी होऊन का होईना आपण एखादं घर बांधावं, एखाद्या वकिलाला वाटतं आपण कधीतरी कुठेतरी कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकावं. एवढंच नव्हे तर अंत्ययात्रेचं सामान विकणाऱ्याला सुद्धा वाटतं की आपण कधीतरी मरावं. पण फक्त आणि फक्त एका डीजे साऊंड सिस्टीम वाल्यालाच वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये एखादा आनंदाचा क्षण यावा आणि आपण त्यांचा हा डीजे लावून नाचावं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पुढे एकदा तुम्हा सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरूंचा करा आठव, गुरूंचा करा आठव, गुरूंचा करा आठव, गुरूंचा
करा गुरु निवारी कर्म साठव गुरु निवारी कर्म साठव गुरु निवारी गुरु निवारी कर्म साठव गुरु निवारी कर्म साठव गुरु म्हणजे प्रेमानंद गुरु म्हणजे प्रेमानंद गुरु तोची सच्चिदानंद गुरु तोची सच्चिदानंद गुरूंचे करा भजन भजन गुरूंचे करा भजन गुरु करी दुःख निवारण गुरु करी दुःख निवारण गुरुनामाचा महिमा गुरुची मोक्षधामा गुरु ज्ञानाची सुरवात गुरु अज्ञानाचा अंत गुरु चिंतनी आठवावा गुरु माझा योगी राणा गुरु माझा योगी राणा गुरु माझा योगी राणा गुरु माझा योगी गुरु चरणी श्रद्धा हीच गुरु दक्षिणा गुरु चरणी श्रद्धा हीच गुरु दक्षिणा गुरु चरणी श्रद्धा हीच गुरु दक्षिणा हीच गुरु दक्षिणा
ते नामस्मरण होणं गरजेचं आहे. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मधली वाडी विकास मंडळाने या भजनाला पसंती दिली आहे. नुसती भजनाला पसंती दिलेली आहे, कुठलाही आमने सामनेचा कार्यक्रम ठेवलेला नाही, तर आपली संस्कृती पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केलाय. तो पण या पारंपरिक भजनाच्या माध्यमातून. एकदा त्यांच्यासाठी टाळ्यांचा वर्षाव करा सगळ्यांनी. खरोखरच आज तुमच्याकडे पाहिलं ना, आजचा हा कार्यक्रम बघून हे नयनरम्य देखणं असं दृश्य पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होतात, पण इतकं सुंदर नियोजन आणि आयोजन. कारण कुठल्याही कार्यक्रमाचं जर आयोजन करायचं म्हटलं तर त्यासाठी नियोजन लागतं, नियोजन. पण ते नियोजन जर सुनियोजन असेल ना, तर तो खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी होतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. बरोबर, आज सार्वजनिक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी एक जीवनदायिनी म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या नसानसांमध्ये वाहत आहे. म्हणूनच त्याच ऊर्जेने तिच्याच आशीर्वादाने तुमच्या हातून एवढ्या भरगच्च अशा कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या पाण्याचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं प्रत्येकाला इथे आलेल्याला प्रत्येकाला वाटतंय मंडळी. बरोबर, 1963 पासून आज तुमच्यावर पुरेपूर आशीर्वाद आहे. आणि हे सोपं नाही मंडळी. एखाद्या गावाचा विकास करायला जा किंवा एखाद्या वाडीचा विकास करायला जा, त्यासाठी 4 जण लागतात. 4 जण कोण? एक म्हणजे पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने मंडळासाठी पैसा द्या. ज्याच्याकडे कष्ट आहेत त्याने मंडळामध्ये जाऊन कष्ट करा. ज्याच्याकडे वेळ आहे त्याने मंडळासाठी जाऊन वेळ द्या. पण ह्या तिघापैकी ज्याच्याकडे कायच नाही त्यांना निदान गप्प तरी बसा. कारण पहिल्या तिघांची कधीच अडचण नसता, पण ज्याच्याकडे कायच नाही त्याचीच वळवळ जास्त असते. आणि हीच वळवळ तुमच्या विकासाची चळवळ मोडीत काढता. म्हणून अशांपासून लांब राहा. पण या ठिकाणी आल्यानंतर, कारण बघा, रावण ज्यावेळेला मृत्यूशी झुंज देत होता त्यावेळेला तो प्रभू रामचंद्रांना एक चांगली गोष्ट सांगून गेला. अरे, मी तुझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये मोठा होतो, वयाने, ताकदीने, बुद्धीने. एवढंच नव्हे तर माझं कुटुंब सुद्धा तुझ्यापेक्षा मोठं होतं, तरी सुद्धा या युद्धामध्ये मी हरलो. का? कारण माझा भाऊ माझ्या विरोधात होता आणि तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता. मंडळी, ही एकीची ताकद आहे. आणि तुमच्या या मधली वाडी विकास मंडळातील एकीला या ठिकाणावरून मी सॅल्यूट करतोय. बरोबर. आणि तुमच्यासाठी बोलायचं झालं तर काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. भावनाचे बंध हे नेहमी जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखो हजारोनी, पण या मधली वाडी विकास मंडळासारखी माणसे रोज मिळत नसतात. त्यासाठी जबरदस्त योगायोग असावे लागतात. योगायोग असावे लागतात. योगायोग असावे लागतात. आणि या तरुण वर्गाबद्दल काय बोलावं मंडळी. खरोखर आज गणेश क्रीडा मंडळ, त्या ट्रॉफ्या बघितल्या ना, जवळजवळ माझ्या हाईट एवढ्या ट्रॉफ्या आहेत रासम साहेब. आणि त्या पण 1-2 नाही, जवळजवळ 100 पार केली आहे त्या ट्रॉफानी. खरोखर त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्या. कारण हे असं देखणं रूप प्रत्येक गावामध्ये बघायला मिळत त्या मंडळी. म्हणून ते गणेश कृपा मंडळ काय म्हणतंय, आम्ही आमच्याच उर्मीत असतो. आम्हाला भीती नाही कोणाच्या बापाची, करतो कष्ट आणि सेवा आई बापाची. लोक विचारतात ही पोरं कोणाची, लोक विचारतात ही पोरं कोणाची. चांदळावरची 2 पटकं उघडी ठेवून अभिमानाने सांगतो, ही पोरं गणेश क्रीडा मंडळाची, ही पोरं गणेश क्रीडा मंडळाची, ही पोरं गणेश क्रीडा मंडळाची, गणेश क्रीडा मंडळाची. आणि त्याचबरोबर काय, आज महाराष्ट्र सरकारने ज्यांका पहिला 50% आरक्षण होता, पण आता एसटी मध्ये पूर्णपणे फ्री केलेला. म्हणजे आज महाराष्ट्र शासनाक माहिती आहे की एका नारी शक्तीची ताकद काय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज त्या सुद्धा या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सक्रिय उपलब्ध आहेत आणि सहभाग त्यांनी घेतला. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच नारी शक्तीचा आशीर्वाद असल्यानंतर कुठलाही कार्यक्रम हा अशक्य नाही मंडळी. कारण संसारूपी रथाची 2 चाकं आहेत, एक पुरुष आणि स्त्री. स्त्रीला कमी लेखून चालणार नाही मंडळी. घरामध्ये चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते. माता सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते. माता चंडिका अंबिका होऊन घराचं रक्षण करते. माता दुर्गा होऊन घराचं रक्षण करते. अंबिका चंडिका होऊन येणाऱ्या संकटाशी सामना करते आणि गृहलक्ष्मी होऊन आपलं घर सांभाळते. म्हणून
अपेक्षा फक्त एवढीच आहे, तिची पूजा करू नका, पण एक स्त्री म्हणून तिचा सन्मान जरूर करायचा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी सुरुवातीला भजनाला सुरुवात करतोय. माझ्याकडे 1.25 तासाचा वेळ आहे. स्पर्धेसारखे चला भाया.
हातावरी